नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 11चा जो सेकंड टॉपिक आहे मोशन इन प्लेन किंवा आपण त्याला थर्ड टॉपिक आहे ॲक्च्युली, पण याला आपण सेकंड टॉपिक कन्सिडर करतो. मोशन इन प्लेन त्यामधला जो मोशन इन स्ट्रेट लाईन आहे, मोशन इन स्ट्रेट लाईन याच्या आपण 2010 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व CETच्या आपण क्वेश्चन सॉल्व करून इथे तुमचे घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करूया. जो पहिला क्वेश्चन आहे हा तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. तर एक्स दिलेले आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेले आहे आणि ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल विल बी 0 ॲट म्हणजे तेव्हा टाईम विचारलेला आहे. हा CET 2023चा क्वेश्चन आहे. तर एक्स आपल्याला काय दिलेला आहे, AT² मायनस BT क्यूब दिलेला आहे. सगळ्यांना माहीत आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर व्ही मिळतं म्हणजे व्ही बरोबर dx/dt. तर व्ही बरोबर जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू टाईमशी तेव्हा AT² डेरिव्हेटिव्ह आलं 2AT पॉवर पुढं आणि 2मधनं एक मायनस केल्यानंतर 2AT आलं. तर इथं आपल्याला मायनस पॉवर पुढं परत एकदा आली 3BTचा काय आला स्क्वेअर आला. म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह परत घेतल्यानंतर आपल्याला विचारलं ॲक्सेलरेशन कधी 0 असेल, पण ॲक्सेलरेशन काय असतं dv/dt असतं. म्हणजे परत एकदा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आणि ट्वाईस ए हे टीचं डेरिव्हेटिव्ह आलं कारण की 2a कॉन्स्टंट आहे, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं मायनस पॉवर पुढे आली 6b/t आलं. मग आता ह्यांनी सांगितलेलं ॲक्सेलरेशन 0 आहे तर एची व्हॅल्यू आपण 0 पुट करू. 0 = 2a मायनस 6bt हे आपल्याला इक्वेशन मिळालं. हे मायनस 6bt लेफ्टला आलं प्लस झालं 6bt = 2a आलं. मग t बरोबर 2a/6bt. तर 2 3 6 हे आपल्याला इक्वेशन मिळालं. म्हणल्यावर आपल्याला हे t आपण तसंच ठेवलं लेफ्टला आणि बाकीच्या व्हॅल्यू इकडे आल्या. तर आपल्याला a/3b हे व्हॅल्यू कशाची मिळाली, टाईमची मिळाली आणि हा ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट आला. तर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. पुढचा क्वेश्चनसुद्धा हा CET 2023ला विचारलेला आहे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 2 बॉडीज आहेत, A आणि B या 2 बॉडीज आहेत. तर मी लेफ्टला A आणि राईटला B रिप्रेझेंट करतोय. ह्या सेम पॉईंटपासून चालू होतात, सेम इन्स्टंटला म्हणजे सेम टाईमला चालू होतात. मूव्ह अलॉंग स्ट्रेट लाईन. बॉडी ए मूव्ज विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे एमध्ये जे असणार आहे ते युनिफॉर्म काय असणार आहे, ॲक्सेलरेशन असणार आहे. आणि बी मूव्ह जे होतं आहे ते युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे बीमध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटी असणार. मग ते एकत्र मिळतात, दे मीट आफ्टर टाईम t. आता एकत्र मिळतात, स्टार्ट पण तुमचा सेम पॉईंट आहे म्हणजे एकत्र मिळतात तेव्हाच आपल्याला टाईम पाहिजे. मग आपल्याला इथं कायनेमॅटिकल इक्वेशन S = ut + ½ AT² वापरणं गरजेचं आहे. मग एनं जेव्हा युनिफॉर्म ॲक्सेलरेशन केलं तेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला 0 × t + ½ जे ॲक्सेलरेशन असेल ते AT² आलं. आणि आपल्याला जेव्हा आपण बघतोय बीसाठी तेव्हा युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी v × t. आता व्हेलॉसिटी युनिफॉर्म असल्या कारणानं जे ॲक्सेलरेशन असणार आहे ते 0 असणार × tचा कायला स्क्वेअर. तर दोघांनी एका सेम टाईम आफ्टर नंतर ते मिळतात. तर SA बरोबर आपल्याला SB म्हणणं गरजेचं आहे. मग आपल्याला ½ AT² = v × t. टीला t काय झालं, कॅन्सल झालं आणि डिवाइड 2 तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय झालं म्हणजे ट्वाईस v आणि हे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. अशा पद्धतीनं आपल्याला t बरोबर ट्वाईस v/a म्हणजे ऑप्शन नंबर 1 करेक्ट मिळाला. पुढे जाऊया. समोर क्वेश्चन नंबर 3 जो दिसतोय हा क्वेश्चन नंबर 3 2023चा आहे CETचा. यामध्ये एक स्मॉल बॉल घेतलेला आहे, ड्रॉप्ड फ्रॉम अ हाईट ऑफ 1.5 मीटर इंटू ग्लिसरीन जार. मग आता समजा हे काय आहे, आपलं ग्लिसरीनचं जार आहे आणि इथून 1.5 म्हणजेच H बरोबर 1.5 मीटर वरून टाकलेला आहे.
ड्रॉप्ड म्हणजे इनिशियल वेलॉसिटी काय आली आपली 0 आली. मग आपल्याला इथं फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येईल कोणतं इक्वेशन वापरून, आणि ते आपण कसं आहे ते पुढे बघू. तर द बॉल रिचेस ॲट द बॉटम ऑफ जार 1.5 सेकंद आफ्टर वॉज ड्रॉप्ड, म्हणजे 1.5 सेकंदानंतर तो बॉटमला पोहोचतोय. रिटार्डेशन दिलेलं आहे. आता हे रिटार्डेशन हे आपलं मायनसमध्ये घ्यावं लागेल 2.66 मीटर पर स्क्वेअर सेकंद. आणि द हाईट ऑफ द ग्लिसरीन, आपल्याला ह्या ग्लिसरीन जारची काय काढायची, हाईट काढायची. आता जेव्हा आपल्याला ग्लिसरीन जारच्या सरफेसच्या वरून आपल्याला आपण जेव्हा टाकतोय तेव्हा आपल्याला माहीत आहे की इथे एक कायनेमॅटिकल इक्वेशन वापरणं गरजेचं आहे. कोणतं, तर फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर बरोबर इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस काय असतं 2gh असतं. आता हे जे आपण बघतोय हे डाऊनवर्ड, आता फायनल वेलॉसिटी आपल्याला इथं VFचा स्क्वेअर टाकणार आहे. इनिशियल वेलॉसिटी तर 0 होती, याच्यासाठी चाललेलं आहे आपलं प्लस 2. आता हे जे जी आहे हे आपल्याला 9.8 आहे, पण डाऊनवर्ड डायरेक्शन असल्या कारणानं आपण -9.8 घेतो. आणि इथं आपल्याला जी हाईट दिलेली आहे ती हाईट किती दिलेली आहे 1.5. आता ही हाईट पण डाऊनवर्ड नाही म्हणजेवर ही पण आपल्याला मायनस झाली. मग आता मायनस मायनस काय झालं प्लस. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जेव्हा बॉडी व्हर्टिकली अपवर्ड जात असेल तर आपल्याला सगळे कंपोनंट पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत, आणि खाली जात असेल तर आपल्याला काय घ्यायचे आहेत, निगेटिव्ह घ्यायचे आहेत. मग इथं आपल्याला फक्त प्रत्येक वेळी जे ॲक्सेलरेशन असेल ते मायनस घ्यावं लागेल, व्हर्टिकली असू द्या किंवा व्हर्टिकल अप असू द्या किंवा डाऊन असू द्या. तर याचा कॅल्क्युलेशन केलं, VFचा स्क्वेअर मायनस मायनस प्लस झाला, 15 दुनी 30 झालं, म्हणजे 3 9.8ला गुणल्यानंतर 3 × 9.8 ही आपली VF फायनलची म्हणजे V फायनलचा स्क्वेअर आला. आता हा जो V फायनल असेल तो कोणाची व्हॅल्यू असेल, इथून स्टार्ट होत असताना, कुठून, तर जेव्हा ग्लिसरीनमध्ये एंटर होत असेल तिथली इनिशियल वेलॉसिटी असेल, VI असेल ही V फायनल. आणि तिचा वापर करून इथं जेव्हा बॉल पोहोचणार आहे तेव्हा इथली फायनल जी वेलॉसिटी असणार आहे ती फायनल वेलॉसिटी 0 असणार आहे. मग आता आपण या पोर्शनसाठी लिहू V फायनलचा स्क्वेअर इज इक्वल टू V इनिशियलचा स्क्वेअर प्लस 2gh असतं, पण इथं ॲक्सेलरेशन हे डाऊनवर्ड नाही म्हणजे -2gh आलं. फायनल वेलॉसिटी बॉटमला आल्यानंतर आपल्याला काय होईल 0 दिसेल, आणि जे V फायनलचा स्क्वेअर आलता तो आपला 3 × 9.8 आलता मायनस हा 2gh. आता इथलं जे ॲक्सेलरेशन आहे ते 9.8 घेऊन चालणार नाही. आता इथं जे ट्वाईस AH असतं हे ॲक्सेलरेशन आपल्याला मायनसमध्ये दिलेलं आहे. आपण हे प्लस इंटू मायनस डायरेक्ट लिहितोय, 2 × 2.66 ओके, आणि इंटू काय लिहिणार आहे आपण, हाईट H लिहिणार. तर हे कॅल्क्युलेशन करूया आपण. H बरोबर काय आली व्हॅल्यू, ते मायनस पलीकडे गेला, प्लस 3 × 9.8 ते 2 × 2.66 मल्टिप्लायचं इथं काय झालं आपलं डिवाइड 2 × 2.66. आणि हे जर कॅल्क्युलेशन बघितलं, मला वाटतं 3/2 हे 1.5 आलं, आणि हे जवळपास 10 पकडलं आणि हे मी 2.5 पकडलं, तर मला वाटतं जवळपास 4पेक्षा थोडंफार कमी येईल. आणि 15×60 म्हणजे 6पेक्षा आपल्याला आणलेला आन्सर कमी पाहिजे. आणि इथं आपल्याला ऑप्शन नंबर कोणता दिसतोय 5.5. चौथा जर ऑप्शन बघितला तर हा लईच जास्तच कमी आहे, त्यामुळे तो येणार नाही. म्हणजे नियरली इक्वल टू आपण राऊंड फिगर 6 केलं. अशा पद्धतीनं आपला हा या क्वेश्चनचं सोल्युशन आलं. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकताय. तर आता आपण पुढच्या क्वेश्चनसाठी जाऊया. याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. आता याच्यामध्ये 2023चा हा क्वेश्चन आहे. अ बॉडी कॅन हॅव 0 वेलॉसिटी अँड स्टील बी ॲक्सेलरेटेड. हे आपण सर्क्युलर मोशनमध्ये जर टॉप पॉईंटला बघितलं तर इथं 0 वेलॉसिटी असेल तरीसुद्धा त्याला एक डायरेक्शन असते, ॲक्सेलरेटर असू शकते. अ बॉडी कॅन हॅव कॉन्स्टंट वेलॉसिटी. जर वेलॉसिटी कॉन्स्टंट दिलेली आहे आणि त्यावेळी काय म्हणले, स्पीड काय पाहिजे, वेरिंग.
आता वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर स्पीड वेरिंग हे असू शकणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी हा तुमचा रॉंग स्टेटमेंट आहे आणि हे शोधा म्हटलेलं आहे. त्यामुळे बी हा तुमचा काय आलेला आहे, करेक्ट ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर पुढचं काय चेक करायची गरज लागणार नाही. नेक्स्ट क्वेश्चनसाठी जाऊ. इथं आपल्याला एक बॉल घेतलेला आहे. अ बॉल इज प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे इथून हे ग्राउंड आहे, ग्राउंडपासून व्हर्टिकली प्रोजेक्ट केलेला आहे आणि तो कुठंपर्यंत गेलेला आहे, एका हाईटपर्यंत गेलेला आहे, एच हाईटपर्यंत गेलेला आहे. त्याला लागलेलं टाईम काय आहे, t1 आहे. इट्स मोशन कंटिन्युअस इन मोशन अँड देन स्ट्राइक्स अ टाइम t2 टू रीच ग्राउंड. द हाईट h इन टर्म्स ऑफ g t1 आणि t2 मध्ये आपल्याला याचं सोल्युशन पाहिजे. तर वर जाण्यासाठी लागलेलं टाईम t1 आहे, म्हणजे अपसाठी असलेलं लागलेलं टाईम t1 आहे. फायनल वेलोसिटी तर हायेस्ट पोझिशनला 0 होईल आणि रिटर्निंग टाईम तिथून काय लागलेलं आहे, खाली येण्यासाठी t2 लागलेलं आहे. मग इथं आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू. जर आपण इनिशियल पोझिशन जर ए असेल तर फायनल पोझिशन पण काय असणार आहे, आपल्याला बी असणार आहे. म्हणजे टोटल लागलेलं टाईम काय असलेलं आपल्याला t1 प्लस t2. तर कायनेमॅटिकल इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at² जर आपण वापरलं तर इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट एलाच असणार आहे. म्हणजे जर आपण अपला जात असताना अपवर डायरेक्शन दाखवली पण तो खाली येत असताना तिथंच पडल्यानंतर ए पॉईंटला डिस्प्लेसमेंट झाली 0. आता इनिशियल वेलॉसिटी आपली यूज राहिली. लागलेलं वर जाण्यासाठी टाईम हे t1 आणि खाली येण्यासाठी लागलेलं टाईम काय आलं t2 प्लस हाफ. ॲक्सलरेशन व्हर्टिकली अपवर्ड असू दे किंवा डाऊनवर्ड असू दे हे आपलं मायनस g असतं आणि टीचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला लागलेलं टोटल टाईम t1 प्लस t2 ब्रॅकेटचं काय असतो स्क्वेअर. ह्याच्यामध्ये आपल्याला यूची व्हॅल्यू मिळून जाते. तर हे मायनस इंटू प्लस मायनस झाला आणि लेफ्टला आल्यानंतर प्लस आलं म्हणजे यू इंटू हे आपण असं लिहू शकतो t1 प्लस t2 इज इक्वल टू g इंटू t1 प्लस t2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइड बाय 2. मग याच्यावरून यूची व्हॅल्यू मिळते g. हे ब्रॅकेट एक कॅन्सल झाला t1 प्लस t2. एक उरलेला जो लिहितोय t1 प्लस t2 अपॉन काय आलं g. ही आली आपल्याला इनिशियल वेलॉसिटी. आता आपल्याला जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं आहे ते आपण फक्त अपवर्ड मोशनसाठी करणार आहे. का तर आपल्याला जे रिलेशन आलं ते यू आणि जी मध्ये आलं. आपल्याला हाईटशी पाहिजे रिलेशन. तर मग काय करावं लागेल, फॉर ए पासून टॉप पोझिशनपर्यंत तर लागलेलं टाईम काय आहे आपल्याला टी आहे, t1 आहे आणि जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे ती पॉझिटिव्ह म्हणजे काय झालेलं आहे एच झालेलं आहे अपवर्डसाठी मॅक्झिमम पोझिशनपर्यंत. मला वाटतं हा पॉईंट काय देऊया आपण बी देऊया. ओके, ए पासून बी पर्यंतसाठी चाललेलं आहे आपल्याला. ए पासून कुठपर्यंतचं बी साठीचं हे सगळं आपल्याला चाललेलं आहे ए टू बी. ओके, तर जी सेमच इक्वेशन वापरायचं आपल्याला. डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ at². मग एस ए पासून बी पर्यंतची जी हाईट आहे ती आपल्याला एच आली. यू तर आपण कॅल्क्युलेट केलेला आहे जी इन ब्रॅकेट t1 प्लस t2 अपॉन काय आला 2 इंटू काय आलं टाईम. आता वर जाण्यासाठी लागलेलं टाईम काय होतं t1. हे जे व्हर्टिकली ॲक्सलरेशन आहे ते मायनस जी आलं आणि टीचा स्क्वेअर पण वर जाण्यासाठी लागलेलं टाईम आहे ते t1चा काय आलं स्क्वेअर. आता हे आपण सॉल्व्ह करू. एच इज इक्वल टू t1 ना आत मल्टिप्लाय करू जी t1 इंटू t1चा स्क्वेअर प्लस जी t2 इंटू t1 अपॉन 2 आणि उरलं काय मायनस हाफ ऑफ जी t1चा स्क्वेअर. जर याला आपण हाफ डिनॉमिनेटर सेपरेट दिला तर आपल्याला असं दिसून येतं की जो हाफ ऑफ जी t1 स्क्वेअर आहे आणि हा मायनस हाफ ऑफ जी t1 स्क्वेअर आहे ते कॅन्सल झालं. म्हणजे एच बरोबर जी अपॉन 2 इंटू t1 t2 हे आपण रिअरेंज करून लिहिलं. तर हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतोय आणि बी ऑप्शन आपल्याला आलेला आहे करेक्ट. तर आता आपण पुढे जाऊ.
क्वेश्चन नंबर हा नेक्स्ट 2023साठी विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला एक बॉल आहे, तो 20 मीटर हाईटवरून फ्रीली फॉल होतो आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे जी हाईट आहे ती h बरोबर 20 मीटर आहे आणि जमिनीवर आदळतो आहे. आणि इथं आपल्याला कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे ईची जी व्हॅल्यू आहे ती 0.4 दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ बॉल फर्स्ट रिबाउंड म्हणजे आता ही डाऊनवर्ड डायरेक्शनची व्हेलॉसिटी जी आपण फाइंड आउट करणार आहे ती व्ही फायनलचा स्क्वेअर मायनस व्ही इनिशियलचा स्क्वेअर प्लस 2gh याच्यानुसार फाइंड आउट करणार आहे. आणि त्याच्यानंतर रिबाउंड झाल्यानंतरची व्हेलॉसिटी म्हणजे परत वर अपवर्ड जात असतानाची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. बघा, तर इथं आपण अपवर्ड जात असतानाची व्हेलॉसिटी u म्हणूया आणि डाऊनवर्ड येत असतानाची व्हेलॉसिटी v म्हणूया. म्हणजे ए पासून जेव्हा बीला स्ट्राईक होणार आहे तर ड्रॉप म्हणलेला आहे किंवा बॉल केप्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे 0. आणि ए बीसाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू v² = u² + 2as. व्हेलॉसिटी डाऊनवर्ड नाही म्हणल्यावर आपण ह्याला -v² इनिशियल तर 0च आहे प्लस 2 ए ची व्हॅल्यू आली -g, जी व्हर्टिकलपासून खाली जी डिस्प्लेसमेंट झाली ती आपली -h. मग आता हे -2 v² = 2 जी मायनस मायनस प्लस झालं, जी आपण 10 घ्यायचं आहे दिलेलंच आहे त्यांनी. h आपल्याला 20 म्हणजे 2 × 10 20 म्हणजे ॲक्च्युली डाऊनवर्डला स्ट्राईक होत असतानाची 20 × 20 म्हणजे v आपल्याला फाइंड आउट झाली 20. v² दिला जर आपल्याला 20 × 20 असेल तर v 20 झाला. आणि आपल्याला जेव्हा कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला वापरतो E बरोबर काय असतं तर u/v. आणि जेव्हा u म्हणजे अपवर्ड डायरेक्शनचा u बरोबर काय मिळणार आहे फॉर्म्युला AV. तर आपल्याला E जो दिलेला आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा 0.4 दिलेला आहे आणि v जी आली ती 20 आली. आणि जर कॅल्क्युलेशन केलं आपलं हे 8 आलं आणि ऑप्शन नंबर आपल्याला बी काय आलेला आहे करेक्ट आलेला. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही पॉज करून हे नोट डाऊन करून घेऊ शकता. पुढं नेक्स्ट क्वेश्चन CET 2023चा आहे. याच्यामध्ये RA आणि RB दिलेला आहे. 2 कार्स आहेत, या स्टेटमध्ये जातात. RA आणि RB दिलेला आहे. तर कोणत्या टाईमला यांची व्हेलॉसिटी सेम होईल. म्हणजे ॲक्च्युली जर बघायला गेलं तर इथं आपल्याला RA आणि RBच्या व्हॅल्यू त्यांनी देऊन पोझिशन दिलेत आणि व्हेलॉसिटी कधी सेम होतील. तर RAची जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळेल VA मिळेल. आणि जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेत असेल ATचं तेव्हा ATचं A आलं प्लस BT² 2BT आलं. ओके, तर RBचं डेरिव्हेटिव्ह घेऊ तेव्हा व्हेलॉसिटी बीची आली कारची, तेव्हा XTचं डेरिव्हेटिव्ह x आलं आणि T² 2T आलं. तर ह्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सेम व्हेलॉसिटी कधी येईल म्हणजे VA बरोबर VB केल्यानंतर आपल्याला टाईमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर टाकू आपण वरच्या व्हॅल्यू A + 2BT = VBची व्हॅल्यू x - 2T आहे. हे -2T लेफ्टला नेऊ 2BT + 2T आणि हे प्लस A पलीकडे नेऊ मायनस म्हणजे x - A झालं. यातून आपल्याला T कॉमन आउट निघतोय आणि ब्रॅकेटमध्ये उरतं 2B + 2 = x - A आणि हे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. T = x - A 2B + 2. हे आलं आपलं आन्सर. चेक करूया आपण. x - A आहे. हां, या डिनॉमिनेटरमधून अजून एकदा आपल्याला 2 कॉमन आउट निघतो म्हणजे b + 1 राहतं आणि न्यूमरेटर x - A. तर पहिला ऑप्शन x - A 2 × b + 1 म्हणजेच पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आला. घ्या याचा स्क्रीनशॉट. आपण आता पुढे जाऊ. तर 2 ट्रेन दिल्यात, प्रत्येकाची लांबी 30 मीटर आहे. ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन विथ वेलॉसिटी 5 मीटर/सेकंद आणि 10 मीटर/सेकंद. म्हणजे VA आपल्याला दिलेला आहे 5. जर आपण x ॲक्सिसला घेतलं तर आपण पॉझिटिव्ह म्हणू
आणि व्ही बी दिलेला आहे आपल्याला 10 आणि मीटर पर सेकंद. म्हणजे जर आपण ह्याला मायनस एक्स ॲक्सिसला आणि ह्याला प्लस एक्स ॲक्सिसला आपण असं कन्सिडर करू, तर ते कधी क्रॉस करतील. समजा ही जर ट्रेन पहिली ए वाली इकडं चाललेली आहे 30 मीटरची आणि बी वाली इकडं चाललेली आहे 10, तर यांची आपल्याला रिलेटिव्ह वेलोसिटी काढायला पाहिजे. व्ही ए बी फाइंड आउट करायला पाहिजे. तर व्ही ए बी कसं आलं, व्ही ए मायनस व्ही बी. व्ही एची व्हॅल्यू आपल्याला 5 आहे आणि व्ही बीची व्हॅल्यू -10 आहे. म्हणजे टोटल झाली 15 मीटर पर सेकंद. आता जर आपण दोन्ही ट्रेन बघितल्या तर प्रत्येकी ट्रेनची लांबी किती आहे 30, आणि हे 30 आणि 30 किती झालं, टोटल डिस्टन्स 60 झालं. म्हणजे डिस्टन्स माहीत आहे, वेलॉसिटी माहीत आहे, तर आपल्याला टाइम करायचा आहे. व्ही बरोबर फॉर्म्युला काय आहे, D/T. तर टी बरोबर काय आलं, D/V आलं. आणि ही रिलेटिव्ह वेलॉसिटी घ्यायला पाहिजे. डिस्टन्स 30 आणि 30 60 आलं आणि वेलॉसिटी ही आपली 15 आली. म्हणजेच 4 सेकंद आपल्याला लागतील आणि फर्स्ट ऑप्शन आपल्याला काय येतं, करेक्ट येतोय. समोरचा क्वेश्चन हा सुद्धा CET 2023चा आहे. अ बॉडी इज रिलीज फ्रॉम टॉप ऑफ टॉवर ज्याची हाईट h आहे. म्हणजे एक जर टॉवर घेतला आपण आणि त्या टॉवरची हाईट काय घेतली, h घेतली. इट टेक्स t सेकंड टू रीच द ग्राउंड. म्हणजे इथून रिलीज केला म्हणजे इनिशियल वेलॉसिटी काय झाली, थोडक्यात ऑब्जेक्ट रिलीज केला म्हटल्यावर इनिशियल वेलॉसिटी 0 झाली. तर त्याला लागलेलं टाईम t आहे असं म्हटलेलं आहे. हां, तर आपण कॅल्क्युलेट करू. कायनेमॅटिकल इक्वेशन v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता वेलॉसिटी जेव्हा आपण बॉटमला पोचते तेव्हा बघणार आहे ती फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर असेल, मायनसचा तो असेल प्लसच. इनिशियल वेलॉसिटी 0च आहे, प्लस 2. ॲक्सलरेशन जे असेल ते मायनस जे असेल आणि एस जी डिस्प्लेसमेंट झाली असेल ती h असेल. पण हे इक्वेशन वापरून आपल्याला इथं चालणार नाही, कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये टीचं रिलेशन फाइंड आउट करायचं होतं. तर दुसरं वापरू, s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at². s इज इक्वल टू ut प्लस हाफ ऑफ at². जी डिस्प्लेसमेंट झाली ती डाऊनवर्डनं झाली म्हटल्यावर -h आलं. इनिशियल वेलॉसिटी 0 × t प्लस हाफ ए जो आहे तो -g आला आणि टीचा काय झाला, स्क्वेअर झाला. तर हे -h इज इक्वल टू 0 × t 0 झालं, प्लस मायनस मायनस झालं, हाफ ऑफ काय आलं, GTचा स्क्वेअर. म्हणजे टी बरोबर काय आलं, t² बरोबर काय आलं आपल्याला फाइंड आउट झालं इक्वेशन, किंवा h बरोबर आपल्याला इक्वेशन मिळालं, h इज इक्वल टू हाफ ऑफ GTचा स्क्वेअर. हे h ची व्हॅल्यू मिळाली इन द फॉर्म ऑफ t. आता सेकंड मध्ये काय म्हटलेलं आहे, तर t/2 सेकंदमध्ये जेव्हा आपण टीची व्हॅल्यू काय टाकू, t/2 सेकंद टाकू, तेव्हा जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे म्हणजे टीमध्ये खाली आला, तर t/2 साठी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आपण काय म्हणू, x म्हणू. मग एसची व्हॅल्यू काय झाली, -x. इनिशियल वेलॉसिटी 0च होती, इंटू टी आपल्याला 0च झालं, प्लस हाफ ऑफ ए आलं -g आणि टी जे आलं आपल्याला ते t/2 ब्रॅकेटचा काय आला, स्क्वेअर आला. तर हे -x लेफ्टला उरलं, त्याच्यानंतर राईटला मायनस हाफ ऑफ हे t²/2 म्हणजे थोडक्यात 2चा स्क्वेअर 4 × 2 8 झालं. 8 × GTचा काय झाला, स्क्वेअर. म्हणजे x बरोबर काय झालं, तर 1/8 GT². पण हे मायनस मायनस कॅन्सल झाल्यानंतर आपण 8ला कसं लिहू शकतो, 1/4 × 1/2 म्हणजे 1/2 × GTचा स्क्वेअर. आता जर तुम्ही लक्ष दिलं, h ची व्हॅल्यू ही काय आहे, तर हाफ ऑफ GT² आहे. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे 1/4 × h आली, म्हणजे टॉप पोझिशन पासून 1/4 आली खाली. तर बॉटम पोझिशन पासून आपल्याला जर विचारलं असेल तर ते 3/4 असेल, कारण की बॉटम पासून कॅल्क्युलेट करताना आपल्याला h - h/4 करावं लागेल आणि हे 3h/4 येईल, म्हणजे 3h/4 फ्रॉम द ग्राउंड. लाईट गेली, 1 मिनिट. तर आता आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. आता आपल्याला ॲव्हरेज स्पीड विचारलेला आहे. अ बॉडी कव्हर्स हाफ ऑफ डिस्टन्स विथ स्पीड u.
म्हणजे ए पासून समजा आपण कुठपर्यंत गेलोय, बी पर्यंत गेलोय. आता हे हाफ काय आहे, डिस्टन्स, म्हणजे हे डिस्टन्स काय म्हणूया s/2. हे किती स्पीडनं कव्हर केलेलं आहे, वाटलंच आपण डिस्टन्स कोणत्या डी न दाखवू, डी बरोबर s/2 म्हटलो. ओके, d1 बरोबर. आणि इथं असलेलं जे स्पीड आहे ते आपण स्पीड काय म्हणूया u न दाखवायचं आहे. आता बी पासून पुढं उरलेलं जे हाफ आहे ते u न, म्हणजे उरलेलं जे डिस्टन्स असेल ते पण काय असेल s/2 असेल. आणि इथलं स्पीड बी पासूनचं सी पर्यंतचं काय आहे तर v. तर ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. ॲव्हरेज स्पीडचा जो फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन काय आहे टोटल टाइम. तर आता आपल्याला टोटल डिस्टन्स माहित आहे s/2, किंवा आपण टोटल डिस्टन्स दोन भागात आलेला आहे, d1 प्लस काय आलं d2 अपॉन टोटल जे टाइम आहे आपण काय म्हणूया t1 प्लस t2. जर आपल्याला ए पासून बी पर्यंतचं काय काढायचं असेल, टी काढायचं असेल, तर v बरोबर सगळ्यांना माहित आहे d अपॉन टी. तर टी बरोबर काय झालं, तर टी बरोबर d अपॉन v झालं. मग t1 बरोबर काय झालं, t1 बरोबर d1 अपॉन v1. आणि t2 बरोबर काय झालं, d2 अपॉन v2. d2 अपॉन काय झालं v2. ह्या व्हॅल्यू पुट करू. चला, d1 ची व्हॅल्यू आपण टाकली s/2 प्लस d2 ची व्हॅल्यू टाकली आपण s/2. t1 ची व्हॅल्यू आपण टाकली, d1 काय आहे आपला s/2 अपॉन v1. v1 हा u आहे, v1 हा आपला काय u आहे, प्लस d2 जो टाकणार आहे तो s/2 अपॉन काय आलं v. तर s/2 न्यूमरेटर मधनं कॉमन काढा आणि डिनॉमिनेटर मधनं कॉमन काढला तर उरलं आपलं 1 + 1 अपॉन हे s/2 कॉमन काढल्यानंतर आपल्या ब्रॅकेटमध्ये उरेल 1/u प्लस 1/v. s/2 ला s/2 कॅन्सल झालेला आहे, तर न्यूमरेटर मध्ये उरला 2. आता डिनॉमिनेटर रॅशनलायझिंग करायचं आहे, u प्लस v अपॉन uv आलं. आता हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर असतो आणि तो वर गेला, म्हणजेच काय झालं 2uv अपॉन u प्लस v. ऑप्शन नंबर काय आला, ए आला, करेक्ट. तर आपण पुढे जाऊया, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. समोर जो क्वेश्चन आहे तो आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्सवर विचारलेला आहे. आता ही कन्सेप्ट काय आहे अगोदर बघा. तर जेव्हा आपण ब्रेक मारायला चालू करतोय, म्हणजे तो इनिशियल पॉईंट पकडला आपण, तर तिथली वेलोसिटी u असेल. जेव्हा आपण स्टॉप होणार आहे तेव्हा फायनल वेलोसिटी काय असेल 0 असेल. ओके, आणि इथं जे ॲक्सेलरेशन असेल, फ्रिक्शन जे झाले असेल ते निगेटिव्हमध्ये आणि ॲक्सेलरेशन सुद्धा मायनसमध्ये असेल. ओके, ए बरोबर मायनस तुमचं काय असेल ते ॲक्सेलरेशन पोट करावं लागेल. तर बॉडी पुढे जाते, ॲक्सेलरेशन फ्रिक्शन किंवा ॲक्सेलरेशन कमी होतं, रिटार्डेशन होतं इथं म्हटलेलं आहे. तर इक्वेशन कोणतं वापरायचं, v² = u² + 2as. बॉडीनं कव्हर केलेलं ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स s असेल. फायनल वेलोसिटी स्टॉप झाल्यावर 0 असणार आहे, इनिशियल वेलोसिटी u² असणार आहे प्लस 2. ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह असणार आहे, डिस्प्लेसमेंट ही तुमची एक्स ॲक्सिसनं पॉझिटिव्ह पकडली तर s आलं. तर हे -2as अलीकडे आलं प्लस झालं आणि 2as बरोबर काय आलं u² आलं आणि s बरोबर काय आलं u² अपॉन 2a. जर रिटार्डेशन आपलं कॉन्स्टंट असेल तर s प्रोपोर्शनल कशाला आला, u² आला. हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं s2 अपॉन s1 = u2 अपॉन u1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपल्याला न सोडवता लक्षात राहिला पाहिजे. तर कसं लक्षात ठेवायचं आहे, s2 अपॉन s1 = u2 अपॉन u1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊया. तर या कायनेमॅटिकल इक्वेशनचा आपण वापर करू आणि पुढे सॉल्व आउट करू. काय म्हटलेलं, अ व्हेकल विदाउट पॅसेंजर, म्हणजे मोकळी गाडी असताना ती हॉरिझॉन्टल रोडवर u स्पीडनं जाते आणि त्याचं स्टॉपिंग डिस्टन्स d आहे. म्हणजे आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं वापरावं लागेल, v² = u² + 2as. फायनल वेलोसिटी झाली 0, इनिशियल वेलोसिटी यूच आहे u². आता हे जे ॲक्सेलरेशन असणार आहे ते आपण -a पकडलं, अपोजिट डायरेक्शन मगाशी सांगितलं, आणि तेव्हा जे डिस्टन्स असेल ते d म्हटलेलं आहे. मग d बरोबर आपल्याला काय आलं u² अपॉन 2a. ओके,
तर आता काय केलं आहे, 40% वेट ॲड केलेलं आहे. मग आता 40% वेट ॲड केल्यानंतर जे स्टॉपिंग डिस्टन्स असेल ते यू या वेलॉसिटीसाठी काय असेल, तर आपण इथं ए बरोबर काय लिहू शकतो, u²/2d. ओके, म्हणजे फोर्स बरोबर काय झालं इथं, मास इंटू ॲक्सलरेशन, आणि ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय आली थोडक्यात mu²/2d. म्हणजेच इथं डी बरोबर काय आलं, mu²/2f हा फॉर्म्युला आला. आता मास वाढवलंय म्हणून आपण इथं 40% वाढवलंय, म्हणजे 1चं काय होईल, 1.4 होईल. जर हे कसं आलं, m डॅश इज इक्वल टू 40% वाढवलं, म्हणजे अगोदरच्या पेक्षा 40% वाढवलं. ॲडेड म्हणतंय. मग 40/100 म्हणजे 0.4, म्हणजे m प्लस 0.4m हा काय आला, 1.4m आला. त्यासाठी आपल्याला लागणारा डिस्टन्स. तर आता आपल्याला m ची व्हॅल्यू, म्हणजे आता जे डिस्टन्स असं सेम आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. आता जेव्हा आपण f डॅश किंवा f बरोबर काय म्हणणार आहे, f डॅश बरोबर काय म्हणणार आहे, m इंटू, आता m हे असेल काय तुमचं 1.4m इंटू काय असणार आहे, a. रिटार्डेशन सेमच असणार आहे. आता a ची व्हॅल्यू आपण पुट ऑफ जर केली, f डॅश बरोबर 1.4m, a ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे, u²/2d. आता हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कशामध्ये, तर डी मध्ये फाइंड आउट करायचं. ओके, तर हे आपल्याला कसं येईल, डी बरोबर 1.4m u²/ हा जो आला तो फोर्स आला, किंवा इथं आपल्याला जे टॉपिंग डिस्टन्स असेल ते काय असेल, डी डॅश. आता फोर्स पण आपल्याला तेवढाच लागेल. मग जर आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला कम्प्यूट केलं तर डी डॅश बरोबर 1.4, म्हणजे हा जो mu²/f ची जे व्हॅल्यू आहे ती आपण डी पुट आउट केली, तर आपल्याला डी डॅश जो मिळाला तो 1.4d मिळाला, आणि आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट आला, जो की 1.4d आहे. ओके, तर आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. याचा घ्या स्क्रीनशॉट. समोरचा क्वेश्चन आहे तो CET 2021 साली विचारलेला आहे. मला वाटतं येलो कलर हा बेस्ट दिसेल याच्या स्क्रीनवर. A student is thrown ball vertically upwards such that second ball when at first ball reaches its maximum height. म्हणजे जेव्हा इथून आपण बॉल फेकणार आहे तेव्हा फर्स्ट बॉल जो आहे तो मॅक्झिमम हाईटला पोहोचतोय, म्हणजे व्ही फायनल काय झाली, 0 झाली, आणि हा तो जो आहे तो तुमचा सेकंड बॉल स्टार्टला आहे आणि फर्स्ट बॉल इथं आलेला आहे. तेव्हा त्यानं ट्रॅव्हल केलेलं जे हाईट आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे ती पॉझिटिव्ह आली, एस बरोबर +h आला. तर आता इफ ही थ्रोज बॉल्स ॲन इंटरवल ऑफ 3 सेकंद, म्हणजे 3 सेकंदानंतर टाकतोय, म्हणजे हे 3 सेकंदानंतर वर बॉल जातोय, तर मॅक्झिमम हाईट पाहिजे. तर कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला वापरणं गरजेचं आहे. पहिलंच S = ut + ½ of at². वरच्या दिशेनं जी डिस्प्लेसमेंट झालेली आहे ती पॉझिटिव्ह आहे, h. इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे, u. आता लागलेलं टाइम किती आहे, 3, आणि आपल्याला पुढं +½ ए ची व्हॅल्यू -g, म्हणजे ही आपण 10 टाकली आणि इंटू टीचा काय आला, स्क्वेअर आला. पण टीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 3 आणि 3चा वर्ग काय झाला, 9. मग आपल्याला हाईट फाइंड करायची आहे, तर इथं आपल्याला इनिशियल वेलॉसिटी काढणं यू गरजेचं आहे. तर हे यू कसं फाइंड आउट करायचं, तर आपण जेव्हा बॉटम ए पासून टॉप पोझिशन बी पर्यंत जातोय तेव्हा काय करणार आहे, ए पासून बी पर्यंत जात असताना इनिशियल वेलॉसिटी यू आहे आणि फायनल वेलॉसिटी जी आहे ती आपल्याला 0 आहे. मग आता कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू, v² = u² + 2as. अपवर्ड जात असताना जेव्हा फायनल वेलॉसिटी येणार आहे ती 0 होणार आहे, इनिशियल वेलॉसिटी u² होणार आहे. हे +2 इंटू -g, म्हणजे ए ची व्हॅल्यू अपवर्ड डायरेक्शन -10 आली, यस. आता इथं आपल्याला एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपल्याला इथं एस ची पण व्हॅल्यू मिळत नाही, मग हे पण कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून चालणार नाही. तर दुसरं वापरू, v = u + at, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी. मग आता हे वापरत असताना v = u + at, फायनल वेलॉसिटी बी पॉईंटची 0 झाली, इनिशियल वेलॉसिटी u आहे, ए ची व्हॅल्यू -10 झाली, टी आपल्याला
दिलेला आहे. किती? 3 सेकंद. म्हणजेच हे -10 × 3 पलीकडे गेलं प्लस, म्हणजे यूची व्हॅल्यू काय मिळाली? 30. आता ही पुट करू इथं. 30 × 3 -½ किंवा इथं आपण 2 5 = 10 म्हणजे 5 × 9 30 × 90 90 - 45 हा आपला 45 ऑप्शन नंबर ए मिळाला. तर आपण कधी कधी आपल्याला ऑप्शन भेटत नाहीत तेव्हा आपण काय करायचं आहे, तर ती 3 जी कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत त्यांचा आधार घेऊन हे आपण सॉल्व आउट करायचं आहे. याच्यामध्ये टेक्निक असं आहे, जर बॉडी वर जात असेल तर पॉझिटिव्ह, खाली येत असेल तर निगेटिव्ह. कशासाठी? यूसाठी, व्हीसाठी किंवा एससाठी, डिस्प्लेसमेंटसाठी ही पॉझिटिव्ह वर जात असेल तर खाली येत असेल तर निगेटिव्ह. पण ॲक्सलरेशन जेव्हा बघणार आहे आपण ते आपण मायनसचीच घ्यायचं आहे. अपवर्ड असू द्या किंवा डाऊनवर्ड असू द्या मोशन, तिथं आपल्याला डाव्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ऑलवेज डाऊनवर्ड असते. ओके, तर याचा स्क्रीनशॉट घ्या. पण जाऊ पुढं. पुढं आपल्याला असं सांगितलेलं आहे, मगाचं जे इक्वेशन होतं स्टॉपिंग डिस्टन्स फॉर्म्युला, तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व आउट करायचं आहे. तर क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे, अ ड्रायव्हर अप्लाइज द ब्रेक्स ऑन सीइंग द रेड ट्रॅफिक लाईट सिग्नल जो आहे तो 400 मीटर पुढे आहे. चला, म्हणजे इथं जो आहे तो रेड ट्रॅफिक सिग्नल आहे, हा 400 मीटर इथून याच्या आहे 400 मीटर. ओके, पुढं ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग ब्रेक्स व्हेकल मुव्हिंग विथ, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी जी दिलेली आहे यू किती दिलेलं आहे आपल्याला? 15 मीटर पर सेकंद. आता रिटार्डेशन जे आहे मी ते ॲक्सलरेशन मायनसमध्ये घेणं गरजेचं आहे. ते 0.3 मीटर पर स्क्वेअर सेकंद SI मध्ये घेतलं. आता हे जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याने 1 मिनिटात, म्हणजे तिथून कुठंपर्यंत या सिग्नलपर्यंत म्हणजे पुढं जातोय का मागं जातोय, तर तिथंपर्यंत जाण्यासाठी लागलेलं टाईम 1 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले? 60 सेकंद झाले. अंतर आहे 600. तर त्यांनी विचारलेलं आहे, ॲट द टाइम ऑफ अप्लाइंग ब्रेक्स व्हेकल वॉज मुव्हिंग, रिटार्डेशन दिलेलं आहे, द डिस्टन्स कवर्ड बाय द व्हेकल फ्रॉम ट्रॅफिक लाईट, म्हणजे ट्रॅफिक लाईटपासून किती डिस्टन्स कवर केलेलं आहे 1 मिनिटात. तर सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, ह्या 400मधून आपली जी व्हेकल जिथं असणार आहे तिथून ते सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. मग आता कायनेमॅटिकल इक्वेशन जे वापरायचं आहे ते S = UT + ½ of AT². यू दिलेले आहे 15 मिनटं दिलेले आहे, 1 मिनिट दिलेलं आहे 60 सेकंद. आता हे जे ॲक्सलरेशन आहे ते आपल्याला माहीत आहे +½ 0.3 आहे, 0.3 × T² म्हणजे 60चा स्क्वेअर. आता हे 0.3 मायनस आहे, मग आता हे प्लस मायनस मायनस होणार आहे. 15 × 90 म्हणजे हे 900 आलं, मायनस 0.3/2 हे आलं 0.15 आणि 60चा वर्ग किती आलं? 3600. ओके, तर ह्या 2 झिरोला हे पॉईंट कवर केले, तर 15 आणि 36चा गुणाकार हा आपल्याला 900मधून वजा करायचा आहे. म्हणजे 900 वजा 15 × 36, 15 × 90, 9 आला, 15 ते 45 आणि 9, 45 आणि 9 किती आलं? 54. तर 9 राहिलं, 10 4 गेलं 6, 9 5 गेलं 4, 400 काय तर चुकलं का काय? 460 म्हणजे हां बरोबर आहे, इथं एक पावर द्यायची राहिली. तर 0, 10 4 गेलं 6 आणि हे 8 5 गेलं 3, 360 अलीकडं थांबला. मग टोटल होतं किती? 400. 400मधनं 360 गेलो 40 मीटर. ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिसतंय. ओके, तर पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनला. आता ह्याच्यामध्ये अ बॉडी ॲट रेस्ट फॉल्स थ्रू अ हाईट h. रेस्ट या शब्दाचा अर्थ इनिशियल वेलॉसिटी काय असते? 0, आणि ती हाईट h वर आहे आणि वेलॉसिटी v न खाली पडणार आहे. If it has to fall down further for velocity becomes 3 times the distance traveled in the interval is. तर याच्यामध्ये आपल्याला फायनल वेलॉसिटी पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू आणि नंतर आपण व्हॅल्यू पॉईंट बघू काय. तर v² = u² + 2as आलं. फायनल वेलॉसिटी बॉटमची काढायची आहे, व्हीचा स्क्वेअर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह झाला. इनिशियल वेलॉसिटी तर 0च आहे, प्लस
जीची एची व्हॅल्यू मायनस जी असते आणि हाईट आपल्याला काय आली एच आली, म्हणजे व्ही स्क्वेअर बरोबर सॉरी हाईट पण आपल्याला मायनस आली, मायनस मायनस प्लस झाली, व्ही स्क्वेअर बरोबर 2gh. तर जी डिस्प्लेसमेंट आहे डाऊनवर्डनं मायनस gh जी असणार आहे ती वेलॉसिटी सुद्धा निगेटिव्ह असणार आहे. त्यामध्ये मुळे आपण त्या व्हॅल्यू पुट आउट, निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह होणार. ओके, ह्या मायनस व्हीचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह व्ही स्क्वेअर आला, त्यामुळे इथं गडबडून जायची गरज नाही. आता काय म्हणतंय, तर व्हेलॉसिटी 3 पटीने केली. जेव्हा आपण 3 पटीने व्हेलॉसिटी करणार आहे तेव्हा व्हीची व्हॅल्यू काय झाली 3v ब्रॅकेटचा स्क्वेअर, जी हाईट असणार आहे ती आपण एच डॅश म्हणलो, 3चा वर्ग काय झाला 9vचा स्क्वेअर इज इक्वल टू 2gh डॅश झालं. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट ऑफ इंटरवल, म्हणजे आपल्याला एच ची व्हॅल्यू काय आली, एच बरोबर व्ही स्क्वेअर अपॉन 2g आली ती. मग आता एच डॅशला आपण ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. आता पहिल्यांदा एच डी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर आता एच डॅश बरोबर काय आलं 9 इंटू व्ही स्क्वेअर अपॉन काय आलं 2g, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन 2g ची व्हॅल्यू ही 9h आली. तर ह्या सेकंड इंटरवलमध्ये जेव्हा आपण 3 पटीने व्हेलॉसिटी करणार आहे तेव्हा 9h झालं फाइंड आउट. तर 9h मधनं वरचं जेव्हा आपण एच मायनस करणार आहे, म्हणजेच हा जो इंटरवल असणार आहे तो 9h मायनस वरचा एच हा आपला किती असणार आहे 8h असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए आपल्याला करेक्ट आला. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता जो समोरचा क्वेश्चन आहे 2021 CETचा, बरेच वेळेला हे क्वेश्चन रिपीट होतात. म्हणजे आता पाठीमागल्या 2023चा जर क्वेश्चन बघितला तर हा सेम रिपीट झालेला आहे आणि तो तुम्ही तिथं चेकआउट करू शकता. याचा आन्सर सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलं तर 2v अपॉन ए आलं. पुढे जाऊया. आता इथं दिलेलं आहे 2 स्पेरिकल रेनड्रॉप्स each of surface of the earth with terminal velocity having the ratio 16:9. म्हणजे जेव्हा हे रेनड्रॉप अर्थ वर पडणार आहेत तेव्हा दोघांची टर्मिनल वेलॉसिटी 16:9 दिलेली आहे. मग त्यांचा सरफेस एरिया विचारला A1 अपॉन A2 विचारलेला आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे आणि हा टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला फ्लूइडमध्ये होऊन जाईल 12th मध्ये 2/9 r² g सिग्मा मायनस रो अपॉन ई टाइम. तर आपल्याला एवढं सगळं लक्षात ठेवताना तेव्हा टेक्निकली आपण लक्षात ठेवू, पण आपल्याला एक लक्षात येतं ही टर्मिनल वेलॉसिटी r² प्रपोर्शनल आहे, vt इज प्रपोर्शनल टू r². मग आपल्याला दिलेलं आहे v1 अपॉन v2 बरोबर 16/9. तर याला आपण r1चा स्क्वेअर अपॉन r2चा स्क्वेअर म्हणू शकतो. मग आपल्याला A1 अपॉन A2 जर फाइंड आउट करायचं असेल तर एरिया हा रेनड्रॉपचा 4πr² असतो, म्हणजे एरिया सुद्धा प्रपोर्शनल कशाला आला r²ला, म्हणजे r1चा स्क्वेअर अपॉन काय येणार आहे r2चा स्क्वेअर. r1 आला हा जो रेशो आहे तो 16:9च राहील, म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल. लक्षात ठेवा हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला 12th मध्ये फ्लूइडमध्ये होऊन जाईल. आता एक जी लिफ्ट आहे त्यामध्ये एक मास m ठेवलेला आहे, m मास ठेवलेला आहे लिफ्टमध्ये, m एवढं. ॲक्सलरेशन कुठं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे ए हा लेस देन जी आहे आणि हे असेंडिंग आहे. असेंडिंग आहे म्हणजे बॉडी कुठं चाललेली आहे वर चाललेली आहे, म्हणजे अपवर्डनं चाललेलं आहे. तर टेन्शन काढायचं आहे, टेन्शन या रोपवरचं काढायचं टी. आता बॉडी वर चाललेली आहे म्हणजेच जो फोर्स आहे किंवा आपल्याला आपण जे नेट फोर्स म्हणतो MA वरच्या दिशेने आहे. मग MA बरोबर काय झालं टी पण वरच्या दिशेने आहे. आपण हे जे ॲक्सलरेशन आहे ते खालच्या दिशेने आहे, म्हणजेच मायनस काय झालं mg. मग टी बरोबर काय झालं MA प्लस mg झालं आणि याच्यामध्ये m कॉमन काढला, a प्लस काय आलं g आलं, म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आला ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. हा CET 2020 सालचा क्वेश्चन आहे. पुढं अ बॉडी
इज कव्हरिंग डिस्टन्स विच इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स हे टाईमच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. तर ॲक्सलरेशन विचारले, CET 20चा क्वेश्चन आहे. एसचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर व्ही मिळतं, मग म्हणजे व्ही प्रोपोर्शनल टू 2t झालं. आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर ए मिळतं, म्हणजे ए प्रोपोर्शनल टू 2 झालं. म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट मिळालं. म्हणजेच डिक्रीजिंग हे सुद्धा येणार नाही. कॉन्स्टंट बट नॉट 0 हा ऑप्शन करेक्ट येईल. 0 येणार नाही, इन्क्रीजिंग येणार नाही, हा कॉन्स्टंट येईल. म्हणजे जर थोडक्यात एस इज इक्वल टू के इंटू टी स्क्वेअर केला, एसचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर व्ही मिळतं, व्ही बरोबर ds अपॉन dt म्हणजे 2kt मिळालं. आता ए बरोबर dv अपॉन dt असतं, तर 2k मिळालं. म्हणजे के ची व्हॅल्यू आपण मॅग्निट्यूड 1, म्हणजे मी हा शॉर्टमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. तर ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे आपला, कॉन्स्टंट बट नॉट 0. आता हा जो क्वेश्चन आहे CET 2020चा आहे. अ व्हेकल ऑफ मास m मुव्हिंग विथ मोमेंटम p, म्हणजे एक व्हेकल आहे, त्याचा संवेग आपल्याला p दिलेला आहे. ऑन अ रफ हॉरिझॉन्टल रोड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड हॉरिझॉन्टल रोड इज म्यू. म्हणजे एक व्हेकल पुढे जात असताना याच्यामध्ये जे फ्रिक्शन आहे ते म्यू आहे. तर स्टॉपिंग डिस्टन्स विचारलेला आहे. मग आता आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स कशा पद्धतीने काढलं होतं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. बरोबर आहे. समजा इथून आपण ए ही बॉडी पॉईंटपासून जे ब्रेक मारायला चालू केला त्यानं, आणि ती बॉडी बीला जाऊन थांबली, म्हणजे फायनल वेलॉसिटी 0 झाली. इनिशियल वेलॉसिटी आहे, तर फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर 0 आला. पण एला असताना इनिशियल वेलॉसिटी काय होती, यू मांडली आपण, यूचा स्क्वेअर प्लस 2. ॲक्सलरेशन काय आलं, म्यू जे आलं मायनस म्यू जे आलं. डिस्प्लेसमेंट आपल्याला काय आली, एस आली. ओके. तर एस बरोबर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, किंवा v² बरोबर फॉर्म्युला काय मिळाला, v² इज इक्वल टू ते मायनस पलीकडे गेल्यानंतर प्लस झालं, ट्वाइस म्यू जी इंटू काय मिळालं, एस. हा आपल्याला इनिशियल वेलॉसिटी यूचा स्क्वेअर मिळाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॉपिंग डिस्टन्स पाहिजे होतं, तर एस बरोबर काय आलं, यूचा स्क्वेअर अपॉन ट्वाइस म्यू जी. आता जर मोमेंटम बघायला गेला, मास इंटू वेलॉसिटी इनिशियल यू असते, तर यू बरोबर काय आलं, पी अपॉन एम आलं. मग यूचा स्क्वेअर काय आला, p² अपॉन एमचा स्क्वेअर m², यू जी आला, म्यू जी आला. आणि हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन नंबर बी करेक्ट दिसला आपल्याला. आपण पुढे जाऊया. समोर जे डिस्प्लेसमेंट दिलेले x आणि त्याचा फॉर्म t मध्ये आहे. आता फोर्स काढायचा आहे. मास तर आपल्याला 5 किलो दिलेला आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर v मिळतं, म्हणजे 3t² मायनस 2 हे वेलॉसिटी मिळाली. ॲक्सलरेशन काय असेल, वेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 6t मिळालं. पण ते टाइम जे दिलेलं आहे ते 5 सेकंद दिलेलं आहे, म्हणजे 6 × 5 म्हणजेच आपल्याला 30 झालं ॲक्सलरेशन. मग आपल्याला जो फोर्स असतो ते मास इंटू ॲक्सलरेशन असतं. मास आलं 5 आणि हे आलं 30, हे झालं 150, म्हणजे 150 न्यूटन आलं. ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट, CET 2020. पुढं एक बॉडी आहे, तिचं मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी v एक्सप्लोड इनटू 2 पार्ट्स. म्हणजे m जे मास आहे ते v न चाललं होतं, एक्सप्लोड झालं 2 पार्टमध्ये. इफ वन ऑफ द पार्ट रेस्ट, म्हणजे समजा मी m आता 2 पार्टमध्ये इक्वलमध्ये, म्हणजेच हे m/2 म्हणायला पाहिजे. ओके. तर 2 पार्ट इथं एक्सप्लोजन झालं, मी इथं एक्सप्लोजन झालं, हे इनिशियल आणि इकडं फायनल म्हणतो. आता 2 इक्वल पार्ट्स म्हणजे हे m/2 झालं, कॅपिटल m/2. पण पहिला पार्ट रेस्टला. आता जो दुसरा पार्ट आहे तो m/2 मी कोणत्या ॲक्सिसला घेतो, याच ॲक्सिसला घेतो, आणि त्याची वेलॉसिटी v0 आहे. तर आपण कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमनुसार v0 ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे इनिशियल मोमेंटम pI बरोबर pf. मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी असते. इनिशियल काय आला, हा m आणि v चा प्रोडक्ट, म्हणजे कॅपिटल mv इज इक्वल टू हा जो m/2 आहे इंटू आपला u जो आहे तो 0 आला, प्लस
दुसरा उरलेला m/2 कॅपिटल एमच असणार आहे मास इनटू काय आलं v0, तर ही व्हॅल्यू 0 आली. m ला m कॅन्सल आलं तर v0 बरोबर 2v आलं. अशा पद्धतीनं आपल्याला 2v ऑप्शन नंबर 3 करेक्ट मिळाला. CET 2020 चा क्वेश्चन आहे. पुढं 5 ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट मासेस, प्रत्येकाचे वेगवेगळे मासेस आर सायमल्टेनियसली रिलीज्ड व्हर्टिकल डाऊनवर्ड. आता एका पॉइंट पासून 5 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण टाकले. ओके, तर एअरमधून जेव्हा हाईट याची सरफेस पासून किती हाईट आहे h आहे. Which physical quantity associated with object change at the instant will strike the ground. आता जेव्हा ग्राउंडला स्ट्राइक होणार आहे आपल्याला त्याची व्हेलॉसिटी v बरोबर काय मिळणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करणार आहे. u बरोबर 0 असणार आहे, तर v² बरोबर u² प्लस 2gh हा फॉर्म्युला. फायनल व्हेलॉसिटी 0 झाली. 0 नाही, फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. v² इनिशियल 0 असते प्लस 2gh म्हणजे v बरोबर √2gh आलं. आता पहिलं मोमेंटम. आता मोमेंटम p न दाखवतात मास इंटू व्हेलॉसिटी. आता एक लक्षात, जरी व्हेलॉसिटी प्रत्येकाची सारखी असली तर मास डिफरंट आहे, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये मोमेंटममध्ये बदल दिसेल. टाइम प्रत्येकाला सेम लागेल. कोणतं इक्वेशन आहे, तर s = ut प्लस हाफ किंवा v = u प्लस at. v = u प्लस at. u 0 आहे तर t बरोबर काय झालं v/g. v ची व्हॅल्यू आली √ऑफ काय आली 2gh आणि √2gh अपॉन काय g, म्हणजे टाइम प्रत्येकाला कॉन्स्टंट आहे. ऍक्सेलरेशन पण सेम असेल -g, व्हेलॉसिटी पण सेम असेल. मग वेगळा कोण असेल, मोमेंटम. CET 2020. पुढं आता एक जो ब्लॉक आहे तो m पुल केलेला आहे स्मूथ सरफेसवर रोपच्या सहाय्यानं. मग आता जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकचं मास, थोडक्यात आपण खेळणं म्हणतो, त्याचं मास m आणि त्याला रोप बांधलेलं आहे, त्या रोपचं मास स्मॉल m असेल आणि फोर्स अप्लाय केले असेल. मग आता इथं आपण फोर्स अप्लाय केला, ओरडायला लागलं बारकं पोरगं, तर आपल्याला माहित आहे होल बॉडी मूव्ह होणार आहे दोरी सकट. तर टोटल मास झालं कॅपिटल M प्लस स्मॉल m. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे फोर्स = मास इंटू ऍक्सेलरेशन. मास झाला आपलं कॅपिटल M प्लस m, कॅपिटल M प्लस स्मॉल m, मास ऑफ ऑब्जेक्ट किंवा ब्लॉक आणि मास ऑफ रोप ऍक्सेलरेशन. तर A बरोबर काय मिळालं आपल्याला F/, कॅपिटल M प्लस स्मॉल m. ऑप्शन नंबर बी करेक्ट आला. CET 2019. चला पुढं CET 2016 ला क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. अ पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कल ऑफ रेडियस r, म्हणजे हा जो सर्कल भोवती फिरताना त्या सर्कलची रेडियस काय आहे r आहे. विथ अ कॉन्स्टंट टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन, म्हणजे at हा काय आहे कॉन्स्टंट आहे. इफ द वेलोसिटी ऑफ पार्टिकल इज v, म्हणजे इथं ज्याची मॅग्निट्यूड v असेल तर सेकंड रिव्हॉल्युशन नंतर त्याचं काय पाहिजे, टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन पाहिजे. तर सेकंड रिव्हॉल्युशनसाठी पहिल्या रिव्हॉल्युशनमध्ये जे अंतर कापलेलं असेल ते सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr, दुसऱ्यामध्ये जे कापले असेल ते 4πr. मग आपण इथं कायनेमॅटिकल इक्वेशन लावू. कोणतं, v² = u² प्लस 2as. आता पार्टिकल मूव्ह होत असताना आपली इनिशियल वेलोसिटी आपण काय घेतली, 0 घेतली, म्हणजे v² काय आलं 2as. पण सेकंड रिव्हॉल्युशनच्या नंतर हा जो आला व्हॅल्यू s2 ची ती काय आली 4πr आली. a बरोबर काय आलं v²/8πr आलं. ऑप्शन नंबर ए. आता हा जो क्वेश्चन आहे तो CET 2012 ला विचारला आहे. द डिस्टन्स x कवर्ड इन टाइम t, बॉडी हॅव्हिंग इनिशियल वेलोसिटी u आणि हे कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. आता हा रिझल्ट फॉलोज फ्रॉम, हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट कोणताच लॉ ऑबे करत नाही, नन ऑफ दीज आहे.
न्यूटन फर्स्ट लॉ ना न्यूटन सेकंड लॉ हे तर जेव्हा आपण बघतो तेव्हा याच्यामध्ये ॲक्सलरेशन काय असतं, कॉन्स्टंट असतं. यामुळं नन ऑफ अबाव आलेलं आहे. तर आपला पूर्णपणे टॉपिक कवर केलेला आहे. आपण लास्टला युनिट्स आणि डायमेन्शन आपण क्लिअर केलं होतं. आता आपण जवळजवळ 56 मिनटं झालेले आहेत आणि या 56 मिनटामध्ये मोशन इन प्लेन त्याचबरोबर त्यामधला जो फर्स्ट पार्ट होता मोशन इन स्ट्रेट लाईन हा आपण कवर केलेला आहे. मोशन इन स्ट्रेट लाईन. तर तुम्ही युनिट्स आणि मेजरमेंटची प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही काय करा, मागल्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. तर हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचा पुरेपूर फायदा उठवा. याचं PDF तुम्हाला देण्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काम करेन. थांबू इथं आपण. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.